असं कधी झालं आहे का? तुमच्याही यूट्यूबचे व्ह्यूज जे आहेत तुम्हाला कमी येत आहेत. कारण माझ्या चॅनलवरती जवळजवळ एक 10 दिवस झाले की व्ह्यूज कमी येत आहेत. तर चला आजचा टॉपिक बघूया, व्ह्यूज कमी काय येतात आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे. ॲक्च्युली काय आहे की वेगवेगळे लोक वेगवेगळे अंदाज लावतात की व्ह्यूज कमी येण्याचं कारण यूट्यूबचा अल्गोरिदम चेंज झालेला आहे, यूट्यूब बदललेलं आहे. ठीक आहे. आणि SEO बदललेला आहे. हो, मान्य आहे. पण तुम्ही लाँग व्हिडिओ करा किंवा शॉर्ट व्हिडिओ करा, त्याच्यावरती यूट्यूब कमी येत आहेत. मग आता हे काय झालं की नवीन क्रिएटरच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली की आम्ही यूट्यूब चालवायचं का नाही. पण माझी एक यूट्यूबला रिक्वेस्ट असेल की यूट्यूबने सर्व जे हे आहेत, काय म्हणतो आपण त्याला, की क्रिएटर्स आहेत, तर त्यांच्यासाठी काळजी घ्यायला पाहिजे. कारण काय होतं की एक आता लोक या यूट्यूबला व्यवसाय म्हणून पाहत आहेत आणि त्या व्यवसायासाठी मुळात म्हणजे यूट्यूबने मदत करायला पाहिजे. तर मित्रांनो, माझी एक यूट्यूबला रिक्वेस्ट आहे की सगळ्यांना नाही का, नवीन क्रिएटर्स असो किंवा जुने, आता तसं पाहायला गेलं तर जुन्यांचं जसं चाललं आहे त्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे. पण नवीनच्या बाबतीत काय, तर हे यूट्यूबनी आहे ना एकदम डिक्लेरेशन देऊन टाकावं की बाबा हा प्रॉब्लेम आहे, नाही का, काय यूट्यूबचा जो असेल तो प्रॉब्लेम आहे ना, यूट्यूबने सांगायला पाहिजे की नवीन क्रिएटर, नाही तर मग तुम्ही त्यांना आहे ना ब्लॉक करा. एक काहीतरी सिस्टम ठेवा की जेणेकरून आहे ना नवीन माणूस त्याच्यामध्ये येणार नाही आहे. कारण काय होतं आजकाल आहे ना, तरुण मुलांना किंवा मुलींना आहे ना, काय होतं, एक काही लोकांनी आहे ना यूट्यूबला म्हणजे पैसा कमवण्याचं साधन केलेलं आहे. आता काही लोकांनी खूप काही कमवून बसलेले, ज्यांनी कमवलं त्यांनी कमवलं. पण आता जी नवीन पिढी आहे ना, या पिढीसाठी यूट्यूबने एकतर तुम्ही डायरेक्ट सांगा की नाही तुम्ही व्हिडिओज करू नका म्हणून. असं डायरेक्ट तुम्ही किंवा त्यांना आहे ना रजिस्ट्रेशनच करून घेऊ नका यूट्यूबला, माझं एवढं सांगणं आहे. कारण काय माहिती आहे का, एक मुलगा आहे ना कोणताही, तो खूप आशेने व्हिडिओ बनवतो आणि त्याला आहे ना खूप ग्रो करायचं असतं. पण आजकाल आहे ना 10 दिवसामध्ये असं झालं आहे की सगळ्यांचे व्ह्यूज कमी झालेत. तर मित्रांनो, ज्यांचे व्ह्यूज कमी झालेले आहेत किंवा तर त्यांनी मला कमेंट करून सांगा किंवा आमचे पण व्ह्यूज कमी झालेले आहेत. म्हणजे काय आहे की आपल्याला बघू आपण काय करता आलं तर. करता तर काय प्रयत्न करणं गरजेचं आहे शेवटी, नाही का. पण माझी एक रिक्वेस्ट असेल यूट्यूबला की बाबा तुम्ही जे हे करताय की व्ह्यूज कमी केलेले आहेत. आता आमचा SEO पक्का आहे, कारण कष्ट करताना माणूस ज्यावेळेस कंटेंट बनवतो ना, तो खूप मेहनतीने कंटेंट बनवलेला असतो, क्रिएट केलेला असतो. त्याच्यामुळं काय होतं की त्याचे खूप एफर्ट्स लागलेले असतात. तो दिवस 2-2 दिवस आहे ना कंटेंट बनवतो, त्याच्यावरती SEO करतो, टायटल सर्च करतो, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे यूट्यूबनी आहे ना काय म्हणतात ना, एक नवीन क्रिएटरकडे लक्ष द्यायला पाहिजे. हे नवीन काय अल्गोरिदम आणि हेन तेन काय निघतंय ना, ठीक आहे तुमचा पार्ट आहे तो अल्गोरिदमचा, मान्य आहे. पण आहे ना काय होतं की आज काही लोकांचं भवितव्य तुमच्यावरती डिपेंड आहे यूट्यूबला, मला एवढंच सांगायचं आहे. तर मित्रांनो, कोणाकोणाचे असे व्ह्यूज कमी झालेत आणि काही जर आयडिया असतील कोणाकडे तरी नवीन क्रिएटर्सला त्याचं मार्गदर्शन होईल. उगाच काहीतरी फेक व्हिडिओ पण टाकून उपयोग नाही हो. हे केल्याने ते होईन आणि ते केल्याने हे होईल. आता यूट्यूब काय कोणालाच माहिती नाही की यूट्यूबचा कुठे आहे, ऑफिस कुठे आहे, काय कुठे आहे, हे कोणाला माहिती नाही. आणि काय होतं की हे मोठमोठे जे कंटेंट क्रिएटर आहेत ना, यांनी काय केलेलं आहे माहिती आहे का, काही टाकतात हे असं केल्याने असं होईल, तसं केल्याने. अहो सगळे पर्याय करून बघितले पण काहीच होत नाही. तर चला मित्रांनो, पुढच्या ब्लॉगमध्ये मी थोडासा आहे ना ॲनालाइज करून मी तुम्हाला सांगू शकतो की आपल्याला काय करता येईल ते. धन्यवाद. बाय बाय.